स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. सर्व सरकारी कार्यालयात मराठीचा वापर झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासनाला आदेश दिलेत. परंतु दुसरीकडे मराठी भाषेतून MA चे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय. ठाणे महापालिकेने काढलेल्या या परिपत्रकावर मनसे आक्रमक झाले. मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना महापालिकेने अशा प्रकारे परिपत्रक काढून मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केल्याचा आरोप मनसेने केलाय. याबाबत ठाणे मनसेकडून महापालिकेत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महापालिकेने अतिरिक्त आयुक्तांची मनसे नेते अविनाश जाधव यांनी भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव म्हणाले की मराठीतून MA करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देणार नाही असं ठाणे महापालिकेने GR काढलाय. मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांचं शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यात मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे शिक्षण कोण घेईल? ज्यांची पुढे शिकायची इच्छा असेल तर तो MA कसा होईल? याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेऊन GR रद्द करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे महापालिकेने कार्यक्रम घेणे गरजेचे होते. इतर कार्यक्रमांना लाखो रुपये खर्च केले जातात. महापालिकेत सर्वाधिक अधिकारी कर्मचारी वर्ग मराठी आहे. ठाण्यात मराठी भाषिक लोक सर्वात जास्त आहेत. आपल्याला मराठी भाषेचा गर्व असला पाहिजे. मात्र ठाणे महापालिकेने असा कुठलाही कार्यक्रम घेतला नाही. प्रत्येक मराठी आस्थापनेने हा दिन जोरात साजरा करायला पाहिजे होता. निवडणूक आल्यानंतर मराठी माणूस मराठी भाषा आठवते. आज मराठी भाषा गौरव दिन असताना त्याची जाण महापालिकेला नाही का याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आलो असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूल विभागाने मोठी कारवाई केली. अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटींवर कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय. यापुढेही महसूल विभागाच्या माध्यमातून कारवाई सुरू राहणार असल्याचे नायब तहसीलदार दिनेश पेटणकर यांनी सांगितले. कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पुलालगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावले. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई सुरू आहेत. परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे नाही तर इतर विभागाने देखील अशी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. जोपर्यंत इतर विभागाने देखील सम कारवाई होणार नाही तोपर्यंत रेती माफियांवर जबर बसणार नाही. भरती ओहोटीचा फायदा घेऊन हे रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा सुरू असतो. यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर हा रेती माफिया टिकणार नाही. त्यामुळे आता रेल्वे ट्रकच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातील हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बुधवारी रात्री येऊर गावातील पाटणपाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली. अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करीत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. येऊरच्या पाटणपाड्यात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरप यांचा स्वामी समर्थ मठा शेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले होते. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केले. त्यानंतर टेम्पोत टाकून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न सुरू केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशांची सुटका केली. याच वेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपवून टाका असे म्हणत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली. मात्र त्यात नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा याने नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असे पूजा हिंदोळे
यांनी सांगितले. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली व न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 नंतर इतर वाहने सोडण्यात मनाई असताना अप्पूची गोवंश तस्करीचे वाहन आज सोडलेच कसे, गुन्हा दाखल करताना चालढकल काय केली, एकीकडे भाजपले गोवंश रक्षणाचे कायदे करीत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करीत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत आणि याचा थेट परिणाम राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे. आदिवासी दुर्गम भागातील शाळा, मराठी शाळा, रात्रशाळा आणि भाषिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली, असे पत्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी शिक्षण मंत्र्यांना लिहिले. नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवायचे असेल तर शिक्षक संख्येत वाढ करणे आवश्यक होते. मात्र याउलट सरकार शाळा टिकवण्याऐवजी बंद करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केला. या धोरणामुळे ग्रामीण आणि वंचित घटकातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात आज जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी आणि उपसंचालक कार्यालयावर शिक्षक संघटनेने धरणे आंदोलन केले. तसेच शासनाला शिक्षक कपातीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. ठाण्यात देखील सदर आंदोलन करण्यात आले. शाळा टिकल्या तरच शिक्षण टिकेल या घोषणेसह हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा निर्धार शिक्षक सेनेने व्यक्त केला आहे. शिक्षक, पालक आणि शिक्षक प्रेमींनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आता सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे राज्य शासनाने बंधनकारक केल्यानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात झाली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर तब्बल 13,000 वाहनांनी नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेत. बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे, अशा विविध कारणांमुळे वाहनांच्या नंबर प्लेटवरून वाहनांची खरी ओळख पटवण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे सक्तीचे केले. 1 एप्रिल 2019 नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली आहे. मात्र त्या पूर्वीच्या वाहनांवर नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या www.transport.maharashtra.government.in या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंगवर क्लिक करून आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुमारे 13,000 जुन्या वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केलेत. यापैकी 2,169 नंबर प्लेट बसवल्यात तर 4,420 वाहनांना अपॉइंटमेंट दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.